आता बघूयात झटपट बातम्यांकडे। भारताने इराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली। इराणमधून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने निर्बंध घातले, मात्र देशाच्या हिताचा विचार करता हे निर्बंध झुगारून इराणमधून तेल आयात करण्याचा निर्णय भारताने घेतलाय। अवकाशातील सगळ्यात मोठी दुर्बिण बिघडली आहे। तब्बल 11 टन वजनाची हबल दुर्बिणीचं काम सध्या थांबवण्यात आले। हबलच्या जायरोस्कोपमध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्बिण आता सेफ मोडमध्ये ठेवण्यात आली आहे। हबलवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकी कक्षातून सध्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागले। गेल्या आठवड्यात साबरकांठा जिल्ह्यात एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर 5 जिल्ह्यांमध्ये हिंदी भाषकांविरोधात हिंसाचार उफाळला। जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पहिल्या टप्प्यात नागरिकांनी निर्भयपणे मतदान केलं। एकूण 64% मतदान झाले। पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। बाललैंगिक अत्याचाराबाबतची तक्रार करण्यासाठी 10 ते 15 वर्षांहूनही जास्त वर्षांचा अवधी देणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही तक्रार करायला जाल तेव्हा ती तक्रार नोंदवून घ्यायला हवी, असं मत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी मांडली आहे। याबाबत आपण विधी मंत्रालयाकडे आपलं म्हणणं मांडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच मी टू कॅम्पेनचंही त्यांनी समर्थन केलंय। वाढत्या इंधन खर्चाच्या भरपाईसाठी एअरलाईन कंपन्यांनी आता नवा फंडा शोधला। येत्या काही दिवसात देशात सुटीचा अर्थात पर्यटनाचा काळ सुरू होतोय, त्यामुळे तिकीट दर वाढ करणं शक्य नाही। पण महसूल वाढवण्यासाठी तिकीट दर रद्द करण्यासाठीचे दर, वाढीव सामानाचे दर अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपली कमाई वाढवण्याचा एअरलाईन्स कंपन्यांचा प्रयत्न सुरू आहे। भारतीय वायुदल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याची ग्वाही वायुदल प्रमुख BS धनोआ यांनी दिली आहे। राफेल विमान आणि S-400 क्षेपणास्त्र प्रणाली यामुळे वायुदलाची क्षमता अधिक वाढल्याचं ते म्हणाले। वायुदलाचा 86वा स्थापना दिन साजरा झाला। या स्थापना दिनानिमित्त गाझियाबादच्या तळावर शानदार कार्यक्रम झाला। विल्यम नोरडॉस आणि पॉल रोमस या 2 अमेरिकन प्राध्यापकांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक जाहीर झालाय। नाविन्यपूर्ण शोध आणि वातावरणाची आर्थिक प्रगतीशी सांगड घालणाऱ्या संशोधनाबद्दल दोघांचा गौरवण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यांमुळे झालेला घोळ झी24 तासनं समोर आणल्यावर सोमवारी रात्री या प्रकरणात अत्यंत वेगवान घडामोडी घडल्या। मॅटच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मीडियाला लांब ठेवण्याच्या प्रयत्नात तब्बल 154 जणांना पहाटेच्या अंधारात नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून घरी पाठवण्यात आलं। मॅटच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झालेल्यांना त्यांच्या मूळपदी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे एकूण 308 नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत। पोलीस प्रबोधिनीतून 828 यशस्वी पोलीस रात्रीच्या अंधारात नाट्यमयरित्या पद्धतीनं 308 प्रशिक्षणार्थींना बाहेर काढण्यात आलं। रात्री 9 ते 11च्या दरम्यान सरळ सेवेतून खुल्या प्रवर्गातून आलेल्या 154 लोकांना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर आरक्षित गटातील 154 विद्यार्थ्यांना पहाटे 4 वाजता बाहेर काढण्यात आलं। हा सारा गोंधळ कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणांनी अंधाराचा आधार घेतला खरा, पण झी24 तासचे प्रतिनिधी इथेही उपस्थित होते। त्यामुळे ज्यांची नियुक्ती रद्द होऊन माघारी जाण्याची वेळ आली त्यांची नाराजी अखेर जगासमोर आलीच। उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIच्या संशयित हस्तकाला नागपुरातून ताब्यात घेण्यात आले। उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या संयुक्त कारवाईत निशांत अग्रवाल नावाच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले। निशांत अग्रवाल ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित चमूमध्ये काम करत होता। नागपूरमधून ISIचा संशयित हस्तक म्हणून अटक करण्यात आलेल्या निशांत अग्रवालकडून ISIनं हनी ट्रॅपच्या माध्यमातून माहिती घेत असल्याचं समोर आलंय। हा निशांत अग्रवाल DRDOच्या नागपूर युनिटमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी काम करायचा। तो फेसबुकवरून 2 मुलींना महत्त्वाची माहिती देत असल्याचं समोर आलंय। त्या फेसबुकचं ID पाकिस्तानात सापडले। त्यानंतर उत्तर प्रदेशच्या ATSनं त्याच्यावर पाळत ठेवली होती। मुंबई महापालिकेच्या परळ इथल्या KM रुग्णालयाच्या आवारातील उघड्या बाबाचा अनधिकृत मठ पाडण्याऐवजी तो वाचवण्यासाठी पालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येते। तर दुसरीकडे या भोंदू बाबाच्या मठावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या वतीनं मुक्ता दाभोळकर यांनी KM प्रशासन आणि पोलिसांना दिलंय। अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या उमेदवारीबाबत गैरसमज निर्माण झाला असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। निवडणूक लढवण्यासाठी पार्थचीही इच्छा नाही, पण प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे, एवढंच अजितदादा म्हणाल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। तर संजय निरुपम यांच्या उत्तर भारतीयांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे।
दुष्काळाची दाहकता आता प्रशासकीय पातळीवर पोहोचू लागली आहे। याबाबत नंदुरबारचे पालकमंत्री आणि भाजपा आमदार जयकुमार रावल यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत। दिल्लीतल्या सरकारने तिथून महाराष्ट्रातील तालुक्यांमधील पावसाचा ढोबळ अंदाजावरून आणेवारीचा काढलेला अंदाज चुकीचा आहे। त्यामुळे प्रत्यक्षात पाहणी करून राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। भुजबळ विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येवल्यात आले होते। सरकारने ऐकलं नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही भुजबळ यांनी दिलाय। तर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत पक्ष आणि शरद पवार निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मराठवाडा विभागात यंदा दुष्काळाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती जालना जिल्ह्यात पाहायला मिळते। पिकांना पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याची समस्या उद्भवली आहे आणि खास करून जिल्ह्यात असलेल्या जलसाठ्यात लक्षणीय घट होत आहे। हा पाणीसाठा फक्त 5% आलाय। त्यामुळे येत्या काही दिवसात जालना जिल्ह्यात दुष्काळ आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे। नरभक्षक वाघिणीचा ताबडतोब बंदोबस्त करा, अन्यथा शेतकऱ्यांची गुरढोरं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे बांधू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। वाघिणीच्या शोध पथकातील हत्तीकडून महिला ठार झाल्याच्या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे। तनुश्री दत्तांना केलेल्या आरोपांप्रकरणी नाना पाटेकर यांनी वकिलांच्या सल्ल्यानं अर्ध्या मिनिटात खुलासा केलाय। जे बोलायचं होतं ते 10 वर्षांपूर्वीच बोललो आहे असं नाना म्हणाले। आता पुन्हा या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलू नका असा सल्ला आपल्याला वकिलांनी दिल्याचं स्पष्टीकरणही नानांनी दिलंय। पुण्यामधल्या आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय। या शाळेतील मुलांना दुपारच्या वेळी दिलं जाणारं जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं आढळून आलंय। या जेवणातल्या तांदूळ, डाळ, हरभरा आणि वाटाण्यात किडे तसंच अळ्या आढळल्यात। माळशिरस तालुक्यातील काळमवाडी, फळवणी, कोळेगाव परिसरात मागील महिन्यापासून लाळ्या खुरकूत आजारानं दुभत्या गायीचा मृत्यू झालाय। 100-125 गायींचा मृत्यू झाल्यानंतर आता पशुवैद्यकीय अधिकारी पशुसंवर्धन विभागाला जाग आली आहे। लाळ्या खुरकूत 7 आठवड्यात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची 2 पथकं नेमली आहेत। संगीत रसिकांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी घेऊन येणाऱ्या पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासमोर यंदा जागेचा प्रश्न उभा राहिलाय। आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदा महोत्सवाचं 66वं वर्ष आहे। महोत्सवाच्या तारखा घोषित करण्याची वेळ आली असताना डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं यावर्षी महोत्सवासाठी मैदान उपलब्ध करून देण्यास नकार दिलाय। पुण्यात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राजकीय गुरु शिष्यांची जोरदार फटकेबाजी बघायला मिळाली। माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांचं सुशीलकुमार शिंदेंच्या आधी भाषण झाल्यामुळे गुरूंनीच अन्याय केल्याची भावना शिंदेंनी बोलून दाखवली, तर पवारांनी कोपरखळी मारली। तर पुस्तकाचे लेखक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीसांनी राजकारणाच्या शुद्धतेवरून सत्ताधारी भाजपला जोरदार टोला लगावला। राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या पनवेल जवळील फार्म हाऊसची संरक्षण भिंत पाडण्यात आली आहे। कर्नाला खिंडीत राणे कुटुंबियांचं फार्म हाऊस आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या रुंदीकरणात यातील 21 गुंठे जागा संपादित करण्यात आली आहे। त्यासाठी राणे यांना 1,52,37,515 रुपये इतका मोबदला अदा करण्यात आलाय। रक्कम अदा करूनही संपादित जागेवरील बांधकाम हटवलं जात नसल्यानं आक्षेप घेण्यात आलाय। काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना स्वाभिमानी पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंय। त्यांनी ट्विटरवरून हे निमंत्रण दिलंय। उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्यातूनच लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मात्र त्यांच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातल्या काही आमदारांनी विरोध केलाय। त्यामुळे उदयनराजेंची घालमेल सुरू आहे। ही घालमेल हेरूनच नितेश राणे यांनी उदयनराजेंना स्वाभिमान पक्षात प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलंय। कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे। नाणारचा विरोध मोडीत काढण्यासाठी सुखटणकर समिती नेमण्यात आली आहे। या समितीला नाणारमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलाय। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयानं झटका दिलाय। नवी मुंबईतल्या बावखळेश्वर मंदिरावर कारवाई करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय। नाईक हे बावखळेश्वर मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा आहेत। बेस्ट उपक्रमाला 2019-20 या आर्थिक वर्षाचा 720 कोटी रुपये तुटीचा आणि भाडेवार नसलेला अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर करण्यात आलाय। मार्च 2020 पर्यंत 713 नवीन बसेस खरेदी केली जाणार असून यामुळे एकूण बसेसची संख्या 4050 पर्यंत जाणार आहे। मात्र या नव्या बस खरेदीसाठी पैसा कसा उभा करायचा याचं उत्तर मात्र प्रशासनाकडे नाहीये।
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1 मध्ये झेनिथ रबर प्रोडक्ट्स नावाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे। या कंपनीत रबराचे मॅट्स तयार केले जातात। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या कंपनीत आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं। ही आग विझवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह एमआयडीसी अंबरनाथ इथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या, मात्र तरीही सकाळपर्यंत ही आग पूर्ण विझली नव्हती। धुळे शहरातील भंगार बाजार परिसरात अचानक लागलेल्या आगीत 6 दुकान जळून खाक झाली आहेत। ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट झालं नसून अग्निशमन दल उशिरा पोहोचल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। गोव्यात होणाऱ्या भारताच्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे। या महोत्सवासाठी ऑनलाईन नामनोंदणी सुरू झाली आहे। यंदा या महोत्सवात 80 देशातील सुमारे 300 चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे। पुण्याचा सतेश नाझरे या युवकानं मुंबई ते गोवा असा 635 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला। पर्यावरण संवर्धन, सायकलचं महत्त्व आणि इंधन बचाव असा तिहेरी संदेश त्यानं आपल्या प्रवासातून दिलाय। 635 किलोमीटर असणारी ही यात्रा त्याने समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करीत पूर्ण केली आहे। तसंच या दरम्यान पश्चिम घाट संवर्धनाचा संदेशही त्यानं दिलाय। बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप 6 डिसेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत। बॅडमिंटनच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याकडे केवळ 16 डिसेंबर ही तारीख मोकळी असल्याचं सायनानं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून सायना लवकर बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा रंगली होती। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या विवाहाबाबतची माहिती दिली आहे। फुटबॉलमधील बलून टोर पुरस्कारांसाठी 15 फुटबॉलपटूंची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे। सध्या बलात्काराच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या पोर्तुगालचा आणि युवेंटसचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला या यादीत स्थान देण्यात आलंय। नागपूरची स्टार बॅडमिंटनपटू मालविका बनसोड आणि राशी लांबे विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। कॅनडात 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे। आयपीएस परीक्षेत तयारी आणि जगण्याचा संघर्ष करणाऱ्या ध्येयवादी तरुणांचा संघर्ष पडद्यावर चितारणाऱ्या आयपीएस चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला। तुळजाभवानी मूव्हीज प्रोडक्शनतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील नरे पाटील यांनी केलं आहे।